अवकाळी पावसातच रायगड रोडची दैना. अक्षय कन्स्ट्रक्शनचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर. लाडवली पूल 1.5 वर्षापासून रखडला. रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. अनेक गाड्या चिखलात फसून झाले अपघात. पावसाळ्याला काही दिवस शिल्लक असताना अवकाळी पावसाने मात्र महाडमध्ये गेल्या 8 दिवसापासून दररोज हजेरी लावली आहे. पावसाला तोंडावरती येऊन ठेपलाय. मात्र छत्रपती शिवरायांच्या किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रायगड रोडची अवस्था दयनीय झाली आहे. ठेकेदाराचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. रायगड रोडवरील लाडवली पूल हा गेल्या 2 वर्षापासून बांधण्यात येतोय. गेल्या वर्षी देखील या पुलाचं काम अर्धवट असल्यानं रायगड विभागातील नागरिकांनी अनेक आंदोलन उभी केली. मात्र रायगड रोडवरील लाडवली गावच्या पुलाचं काम अद्यापही पूर्ण झाल्याचं दिसत नाही. पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव जैसे थे अवस्थेत असल्यानं या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आणि संपूर्ण चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय. आज पडलेल्या तुफान पावसानं रस्त्यावर पाणी आणि चिखल निर्माण झाल्यानं अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात झालाय, तर 4 चाकी वाहन देखील घसरून अपघात घडतायत. अशातच एका गाडीला रस्त्यावर असलेल्या पोकलेनने धडक दिल्यानं त्या गाडीचं मोठं नुकसान झालंय. अक्षरशः जीव मुठीत धरून या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागतोय. अक्षय कन्स्ट्रक्शन या सर्व अपघातांना जबाबदार असल्याचं या विभागातील नागरिकांचं म्हणणं येत आहे. लवकरात लवकर प्रशासनाने छत्रपती शिवरायांच्या किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता पूर्ण करावा आणि विभागातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होती आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. सर, गेल्या वर्षीपासून हा रस्त्याचं काम चालू आहे. गेल्या वर्षी हा पूल अर्धवट ठेवला होता. नंतर कामाला त्याने प्रोसेस चालू केली. तेव्हा आम्हाला हा खालने रस्ता दिला होता. अक्षरशः तो पाण्याने वाहत होता. आमचे ग्रामस्थ सलमान सर आहेत, त्यांना माहिती आहे. तेव्हा मी त्यांना हे पण सांगितलं होतं की जर का तुम्ही हा रस्ता पूर्ण करून दिला नाही तर आम्ही ग्रामस्थ म्हणून इथे आंदोलन करू. म्हणून त्यांनी सांगितलं नाही सर, आम्ही तुम्हाला हा रस्ता कंप्लीट करून देऊ. आज ह्या गोष्टीला 1.5 वर्ष होऊन गेलेले आहेत. मागच्या पावसापासून आत्ताचा हा 1 वर्ष आणि त्याच्याकडे 6 ते 7 महिने काम चाललं होतं. अजून पण रस्ता तसाचा तसा आहे. मी कमीत कमी 1.5 तास इथं उभं राहून ही ट्रॅफिक क्लिअर करून दिलेले. चिखलात माझे पाय भरलेले आपल्याला दिसले असतील. दुसरी गोष्ट, जो नदीचा गाळ आहे तो आहे तसाच तिथे ठेवलेला आहे. जर का थोडा जरी पाऊस आला आणि नदी भरली तर हे समोर असलेलं आमचं गाव आणि हे माझं घर कधीही पाण्याखाली जाऊ शकतं. आणि ह्याला पूर्णतः हे जे ठेकेदार असतील, प्रशासन असेल, सरकार असेल, हे पूर्णतः जबाबदार असेल. मी फक्त त्यांना विनंती करतो की त्वरित हे काम चालू करावे. कारण का मे महिन्याचे फक्त 15 दिवस राहिलेले आहेत. या 15 दिवसात काम नाही झालं तर 6 जूनपासून कंपल्सरी हा पाऊस चालू होतो आणि होणारा त्रास हे आपल्याला माहिती आहे का कोकणातला पाऊस कसा असतो ते. एवढंच सांगतो. धन्यवाद. विचारायला गेलो का प्रत्येक वेळेला करतो मोकला करतो. पाऊस आला तोंडावर, अजून यांचं काम पूर्ण झालेलं नाही. गेल्या वेळेला पण आम्हाला किती त्रास झाला. आमच्या कब्रस्तानच्या कबरी सुद्धा खचल्या गेल्या. आम्ही पत्र सुद्धा दिलेलं आहे. वारंवार फक्त तक्रारी काय ठराविक लोकांना काय तोंडात टाकलं की ते गप्प असणार आणि हे लोकांच्या जीवाशी खेळणार, एवढं त्यांचं चाललेलं आहे. आणि सिरियसली कुठली गोष्ट घेत नाहीत हे लोक. आता आम्ही जायला निघालो आमच्या ऑफिसला. मी MIDC मध्ये बघतो तर हे असं गाड्या अडकलेल्या आहेत. गाड्या काय लोकांच्या पलटी झालेल्या, काय लोकांच्या गाड्यांचं नुकसान झालं. आता हे लोक आलेत, यांच्या सुद्धा गाडीचं नुकसान झालेलं आहे. हे किती आम्ही सहन करायचं. आता पाऊस तोंडावर आलाय आणि कोण लक्ष देत नाही या गोष्टीवर. मी महाडवरनं निघालो CNG स्टँडला CNG भरून. रायगड खिंडीतनं राईट मारलं. मला पुढे जायचं होतं. पाऊस पडत होता. पाऊस थांबला होता. चिखल रस्त्यात झालेलं होतं. ट्रॅफिक लागली होती चिखलामुळे. आम्हाला वाटलं रोड खराब आहे, माती आहे, त्यामुळं गाड्या सगळ्या स्लो चाललेल्या आहेत. आणि त्या बाजूला एक क्रेन उभा होता. सिंगल लाईन चालू होती आणि आमची लाईन मोकळी झाल्यामुळे माझ्या पुढची एक गाडी होती ती निघून गेली. म्हणून मी पण पाटणं गाडी पुढे घेतली आणि हा जो रस्त्यावर क्रेन होता तो काहीतरी मागं त्याची गाडी काढत होता, कुणा फसलेली गाडी काढत होता. ते आपल्याला काय माहिती नव्हती आणि त्याने ती गाडी पलटी होत होती म्हणून त्याला कोणतरी आवाज दिला की थांब थांब म्हणून, नाही का. आणि ते थांबवायच्या नादात त्याने त्याचा जो बकेटचा जो भाग आहे तो माझ्या गाडीकडे आला आणि माझी गाडी घासली गेली आणि त्यात माझ्या 2 दरवाजांचं नुकसान झालेलं आहे. माझं जे आहे ते आपलं नीट करून द्यावं एवढीच माझी इच्छा, बस. बाकी काही नको मला. नाही, गेल्या 2-3 वर्षापासून अक्षय कन्स्ट्रक्शनचं रायगड रोडचं काम चालू आहे. आणि ती गेल्या वर्षी पण ह्या ब्रिजचे म्हणजे आता जिथं लाडवली ते आपण उभे आहोत तिथे गेल्या वर्षी पण विद्यार्थ्यांची वाहनं पण वाहून जाण्याची परिस्थिती उद्भवलेली. आणि ह्या परिस्थितीत पण अक्षय कन्स्ट्रक्शनचा जो ठेकेदार आहे कोण बसवराज पाटील म्हणून, त्यांनी अजिबात त्या आमच्या रायगडवासियांच्याकडे नागरिकांकडे लक्ष दिले नाही. आज पण अजून पाऊस सुरुवात नाही झाला तर ही अवस्था. अनेक वाहनं इथं पडलेत. मी गेल्या वर्षी अनेक अशीच रस्त्याचं काम चालू असताना अनेक लोक गाडीवरनं पडून पाय फ्रॅक्चर, हात फ्रॅक्चर असे अनेक लोकांना सामोरं जावं लागलं अपघाताला. पण अजूनही अक्षय कन्स्ट्रक्शनचा मालक काय या परिस्थितीत आम्हाला सेवा देण्यात कमजोर पडलेला आहे.
उद्या मी प्रत्यक्ष प्रशासनाला ऑफिशियल भेटणार आहे आणि अधिकाऱ्यांनाच इथे घेऊन येणार आहे की आपण ह्या 8 दिवसामध्ये पाऊस, मला वाटतं हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलाय की 2 तारखेला कोकणामध्ये पाऊस हजर होणार आहे आणि त्याही परिस्थितीत जर हे झालं लाडवली ब्रिजचं, अजून पुढं वाड्याच्या पुढे एक ब्रिज आहे, नादगावच्या तिथे एक ब्रिज आहे, असे अनेक प्रॉब्लेम आहेत, लाडवलीच्या पुढच्या मोरीच्या तिथं प्रॉब्लेम आहेत, असे अनेक प्रॉब्लेम आहेत. राजकीय नेते मंडळींचं ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे. माझं प्रशासनाला उद्या मी जाणार आहे आणि प्रत्यक्ष भेटून कल्पना देणार आहे की आपण याच्यावरती तातडीचे उपाय करून आम्हाला रायगडवासियांना न्याय द्यावा ही नम्र विनंती. बहुतेक मला तोच वाटतंय.